सोनवणे साहेब. अध्यक्ष महोदय, खरं तर 293 आणि एक 2-3 प्रस्ताव एकत्र केले आज शासनाने. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय धन्यवाद. खरं तर महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची जबाबदारी या संपूर्ण सदनाची आहे. आपण मला संधी दिली, फार महत्वाचा विषय आहे. 293 अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राची जी काय व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये आज जो काय विषय झाला त्या विषयामध्ये आरोग्य विभागाच्या बाबतीमध्ये आपल्याला अतिशय जलद गतीने प्रगती करणं फार गरजेचं आहे. 108च्या ज्या गाड्या आहेत ती आपली फार मोठी गरज आहे. 15 वर्षापूर्वी ज्या गाड्या घेतल्या त्याच्यामध्ये आता जास्तीची वाढ व्हायला पाहिजे, कारण लोकसंख्या वाढलेली आहे. आणि 108च्या गाडीचं नियोजन त्याच्यामध्ये जी 8 आहे 100 किलोमीटरची ती काढून अपक्षिक झाला. जर ग्रामीण मधला कुठलाही एखादा पेशंट असेल तो मुंबईपर्यंत जाणं, पुण्यापर्यंत जाणं, किंवा जिल्ह्याचा सातारा असेल, संभाजीनगर असेल, ग्रामीण मधला कुठल्याही तालुक्यातला तो पेशंट 108 पोहोचवावा, अशा पद्धतीचा बदल अट काढून केला पाहिजे. आणि GPS प्रणाली योग्य वापरून या गाड्या वापरणाऱ्या सर्व लोकांचे, कामगारांचे पगार सुद्धा वाढवले पाहिजे. दुमत नाही पण यांच्यावर अंकुश सुद्धा असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन झालाय, तसा जुन्नर तालुका हा 18 मार्च 2018 या सदनाने त्या ठिकाणी एकमेव महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवरायांचा गड किल्ल्याचा, 5 धरणाचा, निसर्गाने नटलेला हा तालुका जो लेण्या संपूर्ण भारतामध्ये आपला जास्त आहे, हा अतिशय सुरेख असा तालुका, अष्टविनायक आहे याच्यामध्ये. आणि हा सगळा तालुका पर्यटन झाला. परंतु मला सांगावंसं वाटेल की याचा पर्यटन आराखडा करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी होकार दिलेला आहे. लवकरात लवकर हा पर्यटन आराखडा मंजूर व्हावा आणि एक सुंदर अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये जावं. कारण हा छत्रपती शिवरायांचा जन्मचा तालुका असल्यामुळे हा विकासाचा सर्वात उंच आणि सर्वात देखणा तालुका व्हावा अशी अपेक्षा सर्व शिवभक्तांची देखील आहे आणि महाराष्ट्राची देखील आहे. आज आदिवासी बांधवांच्या बाबतीमध्ये दाऱ्याघाट मुंबईपासून अतिशय जवळ आहे. 1 मे 1960 यशवंतरावांनी ज्यावेळेला या दाऱ्याघाटाच्या बाबतीमध्ये विचार मांडला, त्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या पण नजरेमध्ये हा दाऱ्याघाट होता. पण आज आपल्याला 75 वर्ष झाली, पण या दाऱ्याघाटाचा नारळ वाढून सुद्धा त्याचं काम होणं अपेक्षित आहे, जेणेकरून पर्यटकांना मुंबई जवळ होईल, भीमाशंकर जवळ होईल, अष्टविनायक जवळ होईल, किल्ले शिवनेरी जवळ होईल, संपूर्ण लेण्या जवळ होतील. आणि या दाऱ्याघाट फुटल्यानंतर माझ्या गरीब असलेल्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय रोजगार मिळेल. साहेब, पुढचा मुद्दा असा आहे की आपण बांधलेली धरणं, महाराष्ट्राने जी धरणं बांधली, ही धरणं बांधत असताना त्यावेळेला ज्या धरणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्र सुपीक झाला, पण ज्यांच्या जमिनीवर धरणं बांधली अध्यक्ष महोदय त्यांनाच प्यायला पाणी नाही. कारण काय, त्यावेळेला निर्णय जो झाला त्याच्यामध्ये एक गोष्ट राहून गेली, ते म्हणजे ज्यांनी धरणं दिली त्यांच्यासाठी पाणी आरक्षित करणं, त्यांच्यासाठी बुडीत बंधारे बांधणं. महाराष्ट्राची ही पॉलिसी जलसंपदा विभागाच्या टेबलवर मी मांडलेली आहे आणि त्यांनी सुद्धा सकारात्मक त्या ठिकाणी होकार दिलेला आहे. मी अभिनंदन करेन शासनाचं, देवेंद्रजीचा आणि त्यांच्या सर्व सरकारचं, की त्यांनी ही पॉलिसी आजमावली पाहिजे, ती पूर्ण केली पाहिजे आणि माझ्या आदिवासी बांधवांना प्यायला पाणी आणि त्या ठिकाणी गुरांना चारा दिला पाहिजे. साहेब, शिवनेर महोत्सव आपण 2016 चालू केला, त्यानंतर वडद उजवा कालवा आमचा प्रलंबित आहे, त्याची सुप्रभाचा आपण आम्हाला त्या ठिकाणी मान्यता दिली पाहिजे. साहेब, शिक्षकाचा एक दर्जा आहे अध्यक्ष महोदय. आज सगळ्या शिक्षकाची ओरड काय आहे, आम्हाला तुम्ही शिक्षणासाठी या महाराष्ट्राला पुढे नेऊ द्या, पण BLOच्या बाबतीमध्ये त्यांना आज प्रत्येक दरवाजाला जावं लागतं. खरं तर हे शिक्षकाच्या दर्जाला किंवा ज्ञानदान देणाऱ्या माणसाला अशा पद्धतीचं काम करायला लावणं मला असं वाटतं ते योग्यतेचं नाही. याचा निर्णय मात्र शासनाने केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण सौर ऊर्जाचं स्वागत केलंय, परंतु मुख्यमंत्री हुशार आहे, सौर ऊर्जा दिली 100%. आज मोठ्या प्रमाणात काम आहे. सौर ऊर्जाची आपली नोंद झाली इंग्रजी बुक मध्ये. हे महाराष्ट्र सगळ्या जगाच्या व्यापकतेमध्ये सौर ऊर्जा सगळ्यात मोठं काम करणारा आपला महाराष्ट्र आहे. हा जरी पॉलिसीचा फार मोठा जरी आपण निर्णय केला असेल, पण त्याच्यामध्ये दुसरी बाजू अशी नाण्याची अध्यक्ष महोदय, आपल्या शेतकऱ्याचे 5 HP आणि 7.5 HP आपणही शेतकरी आहात, या दोन्ही असलेल्या आज त्या ठिकाणचे कृषी पंप चालत नाही. त्याच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे. आज अवकाळी पाऊस पडतोय अध्यक्ष महोदय, आपण इथे सभागृहामध्ये आहे, आणि द्राक्ष झालं, डाळिंब झालं, त्याच्यानंतर कांदा झालं, ही जी नगदी पिकं आहेत ते आज युद्धाचा एक प्रसंगत आहे. युद्धामुळे तर सगळे लोक मेटाकुटीला आले, मालाला बाजारभाव नाही. आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं, अवकाळी पावसाने कंबरडं मोडलंय. माझी शासनाला आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की सर्वांचे सरसकट पंचनामे करा
आणि या सर्व गोरगरिबांना त्यांनी त्यांचं जे भांडवल गुंतवलंय त्या अवकाळी पावसाच्या बाबतीत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी संरक्षण द्या.